अन्यायाविरुद्ध आवाज, जनहितासाठी लेखणी आणि सामाजिक परिवर्तनासाठी सातत्यपूर्ण संघर्ष अशा निर्भीड कार्याची दखल घेत इलेक्ट्रिक मॅन म्हणून परिचित असलेले पत्रकार, लेखक व समाजसेवक अभय डिरंगारी यांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विशेष सन्मान सोहळा 2026 मध्ये विशेष गौरव करण्यात आला. आधारस्तंभ बहुउद्देशीय संस्था मौदा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सेवा समिती मौदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि समाजाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात अभय डिरंगारी यांच्या सामाजिक पत्रकारिता आणि जनजागृतीच्या कार्याची विशेष दखल घेत त्यांना सन्मान, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. हा सन्मान प्रकाश घनकसार, संस्थापक आधारस्तंभ बहुउद्देशीय संस्था नथू वानखेडे, संस्थापक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सेवा समिती, प्रसन्न राजाभाऊ तिडके, नगराध्यक्ष नगरपंचायत मौदा, तसेच जितेंद्र मेश्राम, संस्थापक शिवराज्य वक्ता अकादमी साकोली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ना चिंता ना भय, मदतीसाठी अभय डिरंगारी यांनी पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून अन्याय, भ्रष्टाचार, सामाजिक विषमता, जनहिताचे प्रश्न आणि लोककल्याणाच्या विषयांवर सातत्याने निर्भीड भूमिका मांडली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण लेखणीतून समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत त्यांनी जनजागृतीचा लढा उभा केला आहे. अभय की कलम, हर समस्या पर मलम अशी स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या रंगारी यांच्या लेखणीतून कविता, बातम्या, लेख, समीक्षा, विश्लेषण आणि सामाजिक प्रश्नांवरील लिखाण सातत्याने प्रसिद्ध होत आहे. पुरस्कारांची भक्कम मालिका, कार्याची राज्य राष्ट्रीय पातळीवर दखल. अभय डिरंगारी यांच्या समाजहित, राष्ट्रहित, लोकशाही मूल्यांचे जतन आणि जनजागृतीच्या कार्याची यापूर्वीही विविध पुरस्कारांनी दखल घेण्यात आली आहे. त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजसेवक पुरस्कार संभाजीनगर, कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार मुंबई, गोल्डन पीकॉक अवॉर्ड मुंबई, मानवाधिकार पुरस्कार अहिल्यानगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार कोल्हापूर, जीवनगौरव पुरस्कार पवनी भंडारा, प्रबोधिनी स्टार पुरस्कार चंद्रपूर, प्रजासत्ताक गौरव मानवसेवा पुरस्कार ठाणे, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समाजभूषण पुरस्कार नागपूर, महाराष्ट्र भूषण सन्मान 2026 आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन पुणे, महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड बुलढाणा, महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार 2026 पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय सन्मान अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी निर्भीड लेखणी पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून जनतेच्या प्रश्नांना शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे प्रभारी अस्त्र आहे. या भूमिकेतून अभय डिरंगारी कार्यरत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक सक्षम, सशक्त आणि जनतेच्या विश्वासास पात्र राहावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न, अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि जनहिताचे मुद्दे निर्भीडपणे मांडण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. सन्मानाने जबाबदारी वाढली, अण्णाभाऊंचा विचार पुढे नेणार. सन्मान स्वीकारताना अभय डिरंगारी यांनी हा गौरव केवळ पुरस्कार नसून आपल्या सामाजिक बांधिलकीची जबाबदारी अधिक वाढवणारा सन्मान असल्याची भावना व्यक्त केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समता, सामाजिक न्याय आणि मानवतेच्या विचारांचा वारसा पुढे नेत पत्रकारिता व समाजसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, प्रेक्षक आणि चाहत्यांनी अभय डिरंगारी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजासाठी निस्वार्थपणे झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाज उभा राहिला तर परिवर्तनाची चळवळ अधिक ताकदीने पुढे जाईल असा विश्वास व्यक्त करत आयोजकांनी भविष्यातही अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा गौरव करण्याचा संकल्प व्यक्त केला. आकाश नंदागवळी, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख.